कॉलनीत मी नाचत असते, कोण नाही बघत. छाया, खरं तर ना आता आपण लूक तुमच्या याच्याबद्दल खूप बोललो, कारण वेगवेगळ्या पद्धतीच्या भूमिका तुम्ही केल्या, पण कान मधला जो लुक होता, कान फिल्म फेस्टिवल मधला, ते तुमची आयकॉनिक नथ, ते सगळं कसं साधलं गेलं आणि त्याच्याही मागे काहीतरी स्टोरी आहे ना? खरं ना, जेव्हा हे कान्सला जायचं असं ठरलं तर आधी खूप सिरियसली मी घेतलं नव्हतं. मी म्हटलं की आपलं काय ताशकंद किंवा सिल्क पॅलेसमध्ये जायचं, पार्ल्यात एक साडी वगैरे घ्यायची आणि जायचं, असंच होतं डोक्यात. पण मग ते नंतर असं सगळेजण बोलायला लागले, अरे कान्स आहे, असं करावं लागेल, तसं करावं लागेल. आणि मग त्याच्यानंतर मग त्यांचं पण एक येतं ना प्रोटोकॉल की एवढे लुक पाहिजेत आणि हे ते. मग म्हटलं की अरे नाही, आपल्याला वाटतंय तेवढं नाही आहे ते सोपं. मग जरा असं शोधायला लागले की काय करता येईल. आणि माझा तसा काही संबंध नाही असं स्टायलिंग आणि हे ते. मग एकेकांना असं आधी हिंदीतल्यांना वगैरे फोन लावले ना, कॉस्ट्युमवाल्यांना, की तर यार काय त्यांच्या किमती आणि काय. मी म्हटलं बाप रे. मी म्हटलं जायचं की नाही आपण कान्सला. हा, पण जरा मग मित्र परिवार त्यांनी एक एक नावं सुचवली आणि आता म्हटलं आता करायचंय तर मग व्यवस्थितच करूया. पण मग नशिबाने म्हणजे मला आज सगळ्यांसमोर खरंच मला सांगायला आवडेल की तेव्हा एक नेहा चौधरी म्हणून नाव समोर आलं की खूप उत्तम स्टायलिस्ट आहे आणि हे ते. मग मी तिला कॉन्टॅक्ट केला आणि मग मला स्टायलिंगमधलं जास्त काही कळत नसल्यामुळे मी तिच्यावर डोळे बंद करून विश्वास ठेवला आणि जो काही चमत्कार दिसतोय तो तिचा आहे. फक्त त्यात आहे की माझी फक्त इच्छा होती की जे सगळ्यांना आवडलं, मला आईची साडी तिथे नेसायची होती. म्हणजे माझे 4-5 लूक माझे ठरलेले होते, पण मला आईची साडी जी मी आईला नेसवताच आली नव्हती, कारण नंतर माझ्या आईला डिमेन्शिया होता, त्यामुळे ते असं लहान बाळ झालं होतं, त्यामुळे नंतर मग तिला साडी वगैरे नेसवणं होतच नव्हतं. आणि मग आई गेली माझी. मग कान्सला जाताना असंच माझ्या डोक्यात आलं की यार ही आईला साडी नेसवायची राहिली तर ही साडी आपण घेऊन जाऊ म्हणून. बाकी काहीच नव्हतं डोक्यात. म्हणजे बाहेर पडताना मला असं झालं की आईची लग्नाच्या वेळीची नथ होती, तर मला असं झालं की ही मी घेऊन जाते. खरं ना 2 नथी होत्या, हे आम्ही कुठे सांगितलं नाही, आता आज तुमच्या इथे सांगते की 2 नथी होत्या. एक आईच्या लग्नाची नथ आणि एक माझ्या बाबांनी माझ्या लग्नासाठी मला करून ठेवली होती नथ. या 2 नथी होत्या. तर मी म्हटलं की ह्या घेऊन जाऊया म्हणून, आणि मी त्या नेल्या. आणि मग असं बरं, ज्या दिवशी मी साडी ती नेसली होती त्या दिवशी असं काही कान्सवाला इव्हेंट नव्हता, मला जस्ट ती साडी नेसून फिरायचं होतं. मी एक दिवशी ती सकाळी साडी नेसले, नथ घातली आणि मी त्या दिवशी खूप फिरले. मी चालत फिरत होते आणि मला स्वतःला आहे ना फोटो बिटो नीट काढता येत नाही हो, सेल्फी पण नाही काढता येत. तर मी फिरले आणि मला ना फक्त होतं की स्वतःच्या आठवणीसाठी ना मला फोटो काढायचा होता, पण तो फोटो मला काढताच येईना. आणि तिथे ते इंडियन पॅव्हेलियनच्या इथे ना समुद्राच्या बाजूला खूप वारा होता, तर तो फोटो पण काही नीट येत नव्हता. आणि शेवटी ना मी कंटाळले, म्हटलं जाऊ दे आता, काय फोटो काही काढता येणार नाहीये. आणि मी तिथे उभी होते आणि मला वाटतं आपला वल्ली सिनेमाचा डिरेक्टर तो तिथे बसला होता आणि तो अचानक मला बोलला की ताई मला ना तुझा फोटो काढायचा आहे. तर मला असं झालं की अरे मग काढ ना. तर ना मग त्याने उभं राहून ना ते फोटो काढले आहेत आणि मी म्हणजे कायम त्याची आभारी राहीन, कारण त्याने फोटो काढले नसते ना तर माझ्याकडे फोटो नसले असते, मी ते मग पोस्टही करता आले नसते. आणि हे जे नंतर मग आईचं माझं प्रेम आणि हे सगळंच राहून गेलं असतं. तिथे 2 नथांची 2 नथ होत्या, त्यातल्या एका नथीची कथा कळली, दुसरी जी बाबांनी करून ठेवली आहे ती आहे. अच्छा, त्याची प्रतीक्षा आहे, त्याच्यासाठी प्रतीक्षा आहे. बघू. रिअलिस्टिक भूमिकेबद्दल किंवा अभिनयाबद्दल बोललं जातं, लाऊड बद्दल बोललं जातं. तुमचं कौतुक